नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी। या भत्त्यामध्ये झाली मोठी वाढ। नेमक्या कोणत्या भत्त्यामध्ये झाली वाढ जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करून समोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना नवरात्र सणाच्या अगोदरच मोठी गुड न्यूज समोर आली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध वेतन भत्ते यामध्ये घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वाहन भत्ता तसेच रोड मायलेज भत्ता, प्रोत्साहन भत्ता अशा प्रकारचे विविध भत्ते अदा केले जातात। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार देण्यात येणारा रोड मायलेज भत्ता सुधारित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे। सदरचा भत्ता हा महागाई भत्त्याच्या प्रमाणात वाढ होत असते। केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% झाला असल्याने सदर रोड मायलेज भत्त्यामध्ये वाढ करण्याची बाब प्रस्तावित होती। अखेर सदर भत्त्यामधील वाढ करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे। रोड मायलेज भत्ता म्हणजे RMA हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना वाहतूक तसेच तो वास्तव्यास असलेल्या शहरानुसार अदा केला जातो। यामुळे जे कर्मचारी सदर भत्त्याकरता प्राप्त असतील अशांना मोठा आर्थिक दिलासा प्राप्त होणार आहे। केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदाप्रमाणे सदर भत्ता अदा केला जातो। तसेच सदरच्या निर्णयानुसार केंद्रीय गृह लष्कर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकरता देखील सुधारित रोड मायलेज भत्ता अनुदय करण्यात आलेला आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 50% वाढ झाली असता कर्मचाऱ्यांना लागू असणाऱ्या वेगवेगळ्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे। यामध्ये हॉटेल अलाउन्स, ड्रेस अलाउन्स, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स, कन्व्हेन्स अलाउन्स, लोकेशन अलाउन्स अशा वेगवेगळ्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सदर रोड मायलेज अलाउन्सच्या भत्त्याची वाढ नवरात्र मध्ये करण्यात आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह। तोपर्यंत धन्यवाद।